आज 26 नोव्हेंबर 2024 आपण संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये पदार्पण करत आहोत। आजचा दिवस हा अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी आहे, कारण आपण भारतीय संविधानाला वंदन करण्यासाठी, बाबासाहेबांच्या विचाराला उजाळा देण्यासाठी आणि बौद्ध धर्माच्या मार्गदर्शनात समाजाला एका नवीन दिशेने नेण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। सन्माननीय प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत शांतिरक्षित महाथेरोजी, पूज्य भिक्खू वीरत्न महाथेरोजी, आदरणीय भिक्खू संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी, भारतीय बौद्ध धर्माची शिकवण जपणारे सर्व आपले बंधू आणि भगिनी, देवदेश प्रतिष्ठान, भारतीय भिक्खू संघ, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी संविधान दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ संविधानाची निर्मिती नाही केली, तर समाजाला समानतेचा मार्ग दाखवला। चला या संविधानाला आणि आपल्या महापुरुषांना अभिवादन करून या ऐतिहासिक दिवशी आपण एकत्र येऊया। आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि महापुरुषांना माल्यार्पण करून करणार आहोत। मी आदरणीय भिक्खू संघ, आपले प्रमुख मार्गदर्शक नागेशजी धोंडगे सर, त्यानंतर देवदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर वैभव देवगिरीकर सर, छबी सहयोग फाउंडेशनचे राहुल पाठारेजी आणि संविधान वार्ताचे विनोदजी कांबळे यांना विनंती करेन की आपण पुढे येऊन दीप प्रज्वलन करावं। त्यासोबतच आमची मातृशक्ती स्नेहाताई भालेराव आणि योजनाताई ठोकळे यांना मी विनंती करेन की आपणही दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं। प्रतिष्ठान, भारतीय भिक्खू संघ, संविधान वार्ता आणि छबी सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, पर्यावरण या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती, ज्या तळागाळामध्ये जाऊन काम करत आहेत, अशा मान्यवर व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत, संविधान सन्मान देऊ। यापैकी आपले पहिले सन्मानार्थी आहे, पुरस्कारार्थी आहे स्वरूप रवींद्र नेटवटे। नमस्कार, मी स्वरूप रवींद्र नेटवटे, ज्ञान उपासना शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आजपर्यंत आपण जी पण कामे करत आलेलो आहोत, विशेष करून कोरोना काळामध्ये लोकांना अन्नधान्य वाटप करणे, जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरवणे, लसीकरण मोहीम राबवणे, त्याच प्रकारे संस्थेमार्फत कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध मेळावे आयोजित करणे, रोजगार मेळावे आयोजित करणे, त्याचप्रमाणे युवकांसाठी खास करून नशामुक्ती मोर्चाचे आयोजन करणे, या प्रकारची कार्य आपण या संस्थेमार्फत केलेली आहे। आजपर्यंत संस्थेमार्फत जी पण आपण कामे केलेली आहे त्यासाठी भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता यांच्यातर्फे जो आपला सन्मान करण्यात येत आहे, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तीचा सन्मान करत आहोत ज्यांनी समाजाला नवी दिशा देण्यासाठी स्वतःला समर्पित केलं। शिक्षण संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण राबवून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मेळावे आयोजित करून आणि नशामुक्तीसाठी अभियान उभे करून त्यांनी हजारो कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकले। या व्यक्तीचे कार्य केवळ सेवा नसून समाजाला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याचे ध्येय आहे। त्यांच्या प्रत्येक कृतीत समाजासाठी अपार प्रेम आणि कर्तव्य भावना दिसते। आज त्याचा सन्मान करताना आपण फक्त त्याच्या कार्याला नाही, तर त्या प्रवासालाही सन्मान करत आहोत। मी आमचे आदरणीय भिक्खू वीरत्नजी महाथेरो यांना विनंती करेन की आपण मंचावर येऊन स्वरूप रवींद्र नेटवटे यांना हा सन्मान प्रदान करावा। भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता तर्फे आपल्याला संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे। एकदा जोरदार टाळ्या स्वरूप रवींद्र नेटवटे यांच्यासाठी। आपले पहिले सन्मानार्थी आहेत
धन्यवाद गुरुजी, धन्यवाद स्वरूपजी. आपण काय करतो? प्रत्येक जण आपल्या इथे उपस्थित कधी ना कधीतरी स्मशानभूमीमध्ये गेले असते. गेलेत ना? आपल्या कोणी नातेवाईकाच्या कार्यासाठी, त्यांच्या दाह संस्कारासाठी. आपण जेव्हा स्मशानभूमीमध्ये जातो तेव्हा परत आल्यावर लगेच आंघोळ करतो, बरोबर? स्वतःला शुद्ध करतो. पण जरा विचार करा, जे तिथे रोज राहून मृतांची सेवा करत असतात, आपल्या प्रियजनांच्या आत्म्यांना शांती देण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या कष्टाची, त्यागाची किंमत मोजता येईल का हो शब्दांमध्ये? पुढचे सन्मान मूर्ती आहेत श्री मधुसूदन निरंजन पॉल. मी टीमला विनंती करेन की आपल्या एव्हीच्या माध्यमातून त्यांचा कार्यपरिचय करा. वो तो बोल के मतलब नहीं, जिंदगी बार ऐसा है कि तकलीफ ही आज मैं खुश सुखी हूँ, ये मेरा सबसे बड़ा मेहनत का फल. नमस्कार, मैं मधुसूदन पाल घाटकोपर हिंदू शमशान भूमि स्टाफ में काम करता हूँ. इधर ही रहता हूँ मैं, घाटकोपर शमशान भूमि रूम नंबर 3, इसके अंदर ही रहता हूँ. क्वार्टर्स है हमारा. मैं 2000 साल में आया था इधर. जो काम मिला मैं सोचा कि मैं जो काम मिलेगा मैं कर लेगा. तो शमशान में लकड़े में एक जगह खाली था, लकड़े का गाड़ी आएगा, गाड़ी खाली करने का, शमशान में लकड़ा चूल्हा में लगाने का. तो आसरा तो मेरे मिल गया. अभी तब क्या करने का, आगे तो मेरा बहुत सपना तो बहुत था. फिर काम करते 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 इधर सब लोगों से घाटकोपर में इतने बड़े बड़े लोग हैं, मेरे को प्यार करने लगा. शमशान में रजिस्टर में नाम दे दिया. जैसा मैं बच्चे के जगह दिखाया और एक डॉक्टर दिखाने के लिए अच्छा मार्ग बताया. कम होते हैं तो उन लोग की मैं जो उनको जो मैं समझ के जो फॉलो किए हमको क्या करने का है. तो वो हिसाब से इधर मेरे को अच्छा नौकरी मिल गया. मेरे को उधर से शमशान भूमि का रजिस्टर में नौकरी है. फिर मेरे को देखा मैं क्या करूँ. शमशान में एक छोटा बच्चा कब्रिस्तान है, वो जगह इतने गंदगी गंदे लोग पड़ेगा था. तो मेरा दिमाग को अगर कुछ साफ सफाई करके एकदम कुछ ऐसा कुछ करूँ जो समाज के लिए थोड़ा अच्छा रहेगा. तो फिर मैं इधर थोड़ा बहुत इधर से जो भी हमको पैसा मिलता था वो पैसा से मैं थोड़ा झाड़ पर खरीद के, फिर मेरे को तो कुछ यूं ही है झाड़ पर पौधा करना, तैयारी करना, उसकी दवा खाद कैसा डालना, ये मेरे को थोड़ा थोड़ा नॉलेज था. तो मैं उसको हिसाब से लगाया कि मैं बोला चलो एक बार करने से शायद मेरे को थोड़ा टाइम पास हो जाएगा. तो ऐसा करते 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 आज मैं एक नर्सरी, मेरा खुद का एक नर्सरी प्लांट बनाया मैं, जिधर 8 आदमी काम करते हैं मेरे हाथ के नीचे. मैं खुद एक कंपनी बनाया. आज जो भी है सब आप लोगों का आशीर्वाद दुआ से, जो मैं उनकी जो काम को मैं अपने अंदर दिल से लेके उनकी बात सुन के जो मैं रास्ते से चला, आज ऊपर वाले की दुआ से मेरे को कोई किसी कमी नहीं. बाकी टाइम खाली मेरे काम को हुआ फोकस. मेरे पास सब कुछ है, मेरे पास गाड़ी है, घर है. सबसे अच्छा कि मेरे को समझाने वाला बड़े बड़े अच्छा लोग हैं जो हमको सिखाते समझा. बोलना चाहिए. बाकी तो बहुत तकलीफ उठे ऐसे. मैं और एक बात बोलना चाहता हूँ. आज जो डॉक्टर साहब वैभव साहब ने जो मेरे को लायक समझा, मेरे को जो चुना, बहुत आभारी सर. कभी भूलेगा नहीं सर आप लोग के आशीर्वाद. तो मैं बहुत खुश हूँ जो इतनी बड़ा मेरे को इज्जत मिल गई सब लोगों के सामने. मैं बहुत खुश हूँ सर. आशीर्वाद और कुछ कर दूँ. आपण एका अशा व्यक्तीला सन्मानित करत आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय माणुसकीचं हे पवित्र काम मानलं आहे. गरिबीने त्यांना हरवलं नाही, उलट त्यांच्या कष्टांनी मृतांच्या आत्म्यांना सन्मान मिळवून दिला. आपल्यासारखे लोक आपल्या कार्याने मृत्यूलाही अर्थ देतात आणि जिवंतांनाही शांततेचा मार्ग दाखवतात.
स्मशानभूमी. स्मशानभूमी ही खरेच समतेचं प्रतीक आहे, जिथे मरणानंतर माणूस कोणत्याही भेदभावापासून मुक्त होत असतो. येथे ना कोणी मोठा, ना कोणी लहान, ना कोणी उच्च, ना कोणी नीच, सर्व एक समान असतात. या समतेच्या पवित्र भूमीतील कर्मचारी ते निस्वार्थ सेवा देऊन आपल्या समाजाला एक मौलिक संदेश देत असतात. असेच एक कर्मचारी आहेत मधुसूदन निरंजन पाल. आपल्या या उत्तुंग कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान आपल्याला संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटतो. आपले पुरस्कारार्थी आहे सुमनताई भानुदास उघडे. हे आपण एक एवीच्या माध्यमातून पाहू. नमस्कार. माझं नाव सुमन उघडे, सुमन रामदास माझं इंग्लिशाने आंबरमाला होतो. माझे आंबरमाला जाऊन ठेशन तर 40 रुपये होते. तर मी काय करते 30 रुपये देते आणि आंबरमाला उतरते. आंबर मागून परत ते 8 रुपये बचत करते मग ती आंबर मागून पुढं ठेशनला बोलत जाते. ठेशनला करतात मग आज मला 5 वाजून 10 मिनिटाची गाडी लागते. 5 वाजून 10 मिनिटाची गाडी लागते. मग तिथे गेल्यावर मी तिथं मग ते सोसायटीमध्ये कचरे पडलेले असतात. मग ते कचरे डबे मी खाली बघते, असे घेऊन बघते ते डबे. मग त्याला पांढऱ्या प्लास्टिक असते मी माझ्यासोबत जोडून घेते. आणि ज्या माऊलीचा सन्मान करणार आहोत त्यांनी रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आपले आयुष्य घडवले. त्या आपले आयुष्य घडवणाऱ्या हिरकणी आहेत. त्या केवळ कचरा वेचत नाहीये, उचलत नाहीये, तर अनेकानेक रोगराई पसरवणाऱ्या घटकांच्या आणि आपल्यामध्ये संरक्षणाची आणि ममतेची ढाल बनून उभ्या आहेत. आपल्या शहराला स्वच्छतेची ओळख देतात, पर्यावरण वाचवतात आणि आपण निवांत आयुष्य जगावे म्हणून खडतर संघर्ष करतात. त्यांनी या पद्धतीने आपले आयुष्य सार्थकी लावले आणि आपल्या मुलांना त्यातून शिकवले. त्या आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ आणि सुंदर जग निर्माण करत आहेत. त्यांच्या कष्टामुळे आपलं शहर जगण्यासाठी योग्य ठरत आहे. आज त्यांना सन्मान देताना आपल्या डोळ्यात आदर असायला हवा, कारण त्यांच्या श्रमांमुळे आपण सभ्य समाजाचे स्वप्न बघू शकतो. चला आपल्या उराशी ममता आणि कृतज्ञता बाळगत या संघर्षमी हातांना सलाम करूया. मी आदरणीय भिक्खू वीररत्नजीत महाथेरो यांना विनंती करेन की सुमनाईंचा सन्मान करा. त्यानंतरचे आपले सन्मान मूर्ती आहे पत्रकार रवींद्रजी गोळे. मी आमच्या टीमला विनंती करेन की रवींद्र गोळे सरांचा एव्हीच्या माध्यमातून आपल्या उपस्थितांना परिचय करू. नमस्कार सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी रवींद्र विष्णू गोळे व्यवसायातील पत्रकार आहे. मी गेले 25 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो. विशेषतः भटकेविरुद्ध, दलित, वंचित, उपेक्षित यांच्या उत्तरासाठी आवश्यक असणारं प्रबोधन आणि त्यासाठी लोकमानस तयार करण्यासाठी मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून प्रयत्न करतो. आता संविधान दिनाच्या निमित्तानं घाटकोपरमध्ये देवदेश प्रतिष्ठान, अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघ
फाउंडेशन आणि संविधान वार्ता या संस्थांच्या माध्यमातून संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमालाही माझ्या शुभेच्छा. आपण सगळ्यांनी संविधान प्रेमी झालं पाहिजे आणि आपल्या जगण्यात संविधानाचा विषय जगण्याचा मुख्य आशय झाला पाहिजे अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांनी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. मी रवींद्र गोळेंना विनंती करेन की आपण मंचावर यावं. रवींद्र गोळे हे समाजशास्त्राचे गाढे ज्ञानी आहेत. विवेक प्रकाशन आणि समरसता साहित्य पत्रिकेचे संपादक आहेत. त्यांनी 40 पुस्तके प्रकाशित करून साहित्य क्षेत्रात आपला ठसा सोडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे ते विश्वस्त आहेत आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. सत्य आणि न्यायाचा आवाज बनून लोकांना दिशा देणारे तुमचे कार्य अविस्मरणीय आहे. तुम्ही निर्भीडपणे समाजातील अंधाराला भेदून सत्याचा प्रकाश पसरवला आहे. तुमच्या लेखणीने लोकशाहीला नवीन ऊर्जा दिली आहे. तुम्ही पत्रकारितेचे खरे योद्धा आहात. सत्याचा शोध घेत निर्भयपणे समाजाला जागृत करणारे तुमचे कार्य महत्त्वाचे आहे. समाजाला योग्य दिशा दाखवून लोकशाहीला बळकट करणारे तुम्ही योद्धा. तुमचं काम सामाजिक परिवर्तनाचा खरा पाया आहे. मी आमचे आदरणीय गुरुजी वीररत्न महाथेरो यांना विनंती करेन की आपण रवींद्रजी गोळे यांचा सन्मान करावा. अविनाशला विनंती करेन की एव्हीच्या माध्यमातून त्यांचा कार्यपरिचय द्यावा. नमस्कार, मी समाजसेवक अविनाश रघुनाथ कदम. माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर मध्ये गेल्या 16 वर्षापासून या झोपडपट्टी विभागामध्ये मी अतोनात मेहनत घेऊन जनतेच्या समस्या ऐकतो व समाज हिताच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. जसं की माता रमाबाई आंबेडकर नगर हा चळवळीचा बालेकिल्ला आहे. अविनाश रघुनाथ कदमजी, आपण आज अशा एका व्यक्तीचा सन्मान करत आहोत ज्यांनी समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला आहे. गोरगरीब जनतेसाठी घरे बांधून देणे, झोपडपट्टीतील तरुणांना व्यसनमुक्त करून क्रीडा क्षेत्राकडे वळवणे, रक्तदानासाठी ब्लड कार्डची सोय करणे, रोजगार मेळावे घेणे आणि कोरोना काळात रुग्णांना मदत करणे. त्यांचे प्रत्येक कार्य समाजासाठी नवी आशा निर्माण करणारे आहे. हे केवळ नेतृत्व नाही तर झोपडपट्टीतील सामान्य तरुणांसाठी प्रेरणा आहे आणि गरजूंसाठी देवदूत आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेचा सन्मान करताना आपण त्यांच्या या कार्याला सलाम करूया. मी आमचे गुरुजी यांना विनंती करेन की अविनाश रघुनाथ कदम यांचा सन्मान करावा. आपल्या या उत्तुंग कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छवी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्तातर्फे आपल्याला संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे. सन्मान मूर्ती आहे मातीताई रतन हवालदार. कार्यपरिचय एव्हीच्या माध्यमातून. नमो बुद्धाय जय भीम. माझे नाव मालती रतन हवालदार आहे. मी गेले 25 वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी अनेक महिलांसाठी जे योजना असतात त्याच्यावरती मी काम केलेलं आहे. संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावणबाळ योजना असो, बहीण लाडकी योजना, यामार्फत मी अनेक महिलांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. मी भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान आणि संविधान वार्ता
आणि छबी सहयोग फाउंडेशनचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला आज जो पुरस्कार मला देणार आहे, माझा जो सन्मान करणार आहे, त्याच्यासाठी मी त्यांना मनापासून त्यांचा आभार मानते. धन्यवाद. मालतीताई रतन हवालदार आणि त्यांना हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करतो देवदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर वैभव देवगीरकर सर यांना मंचावर येण्याची विनंती करतो. मालतीताई रतन हवालदार, महिला सबलीकरणासाठी घेतलेले तुमचे प्रयत्न अनेकांना प्रेरणादायी आहे. समाजात महिलांना सन्मान, अधिकार मिळवून देण्यासाठी तुमचे योगदान अतुलनीय आहे. तुमच्या कार्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण झाले आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणाचे शिल्पकार आहात. देवदेश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन, भारतीय भिक्खू संघ आणि संविधान वार्तातर्फे संविधान सन्मान 2024 आपल्याला प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे. अमोल महादेव दहिवदे. आपण बघूया कार्यपरिचय देवीच्या माध्यमातून. प्रत्येक प्रोग्राम या ठिकाणी आम्ही सक्सेसफुल करतो असंच मला वाटतं की अशाच प्रकारे उभ्या त्या ठिकाणी जे काम चालते ते सगळीकडे करावं ही आमची इच्छा आहे. आणि एवढंच माझं आपल्या बौद्धभगवानांना एक विनंती आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला त्यांनी दिशा देण्याचं काम करावं. अमोल महादेव दहिवदे यांना मी विनंती करतो की तुम्ही मंचावर यावं आणि तुमच्या सौही सोबत आलेले आहेत त्यांनाही मी विनंती करतो. धम्माचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून तुम्ही समाज प्रबोधनाचे महान कार्य करत आहात. तुमच्या प्रयत्नांनी लोकांमध्ये नैतिकता, शांती आणि सहिष्णुतेचे बीज रुजवले जात आहे. समाजाच्या आध्यात्मिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी तुमचे योगदान अमूल्य आहे. तुम्ही धम्माचे आणि समाजहिताचे खरे दूत आहात. आपल्या या उत्तुंग कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्तातर्फे आपल्याला संविधान सन्मान 2024 प्रदान करताना अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान आम्हाला वाटत आहे. आजूबाजूला काय परिस्थिती आहे आणि भारत कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताची संस्कृती खूप खोल आहे. जसं बोधिवृक्षाची मुळे खूप खोल असतात त्याप्रमाणे भारताची संस्कृती आणि शाखा या ज्ञान देणाऱ्या सगळीकडे जगाकडे पसरल्या आहेत. तरी काही समाजकंटक असतील किंवा द्वेष पसरवणारी लोक असतील ती आपल्याला मध्ये मध्ये तोडण्याचा प्रयत्न करत असतात. कधी कधी जातीपातीच्या वेठ्यामध्ये आपल्याला गुंफवण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यासाठी आमचे एक कविवर्य आहे, आमचे मित्र आहेत, त्यांनी 2 ओळी लिहिलेल्या होत्या, त्या तुमच्या समोर सादर करतो आणि त्यानंतर आपल्या सन्मानाला आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत. की जे विष पसरवणारे समाजकंटक आहेत किंवा जातीपातीच्या वेठ्यात आपल्याला ओढणारी लोक आहेत
ती कशी असतात आणि आपण संविधानाची ताकद घेऊन बाबासाहेबांचे विचार घेऊन त्यांना कसा लढा द्यायचा आहे, त्यांचा कसा प्रतिकार करायचा आहे ते त्यात सांगितलेलं आहे. तुम पूरी ताकत से तोड़ो हम पूरी मेहनत से जोड़े. तुम पूरी ताकत से तोड़ो हम पूरी मेहनत से जोड़ेंगे. तुम जात जात चिल्लाओ हम राष्ट्र राष्ट्र गाएंगे. एकदा भारत माता की जय. भारत माता की. भारत माता की. तुम जात जात चिल्लाओ हम राष्ट्र राष्ट्र गाएंगे. तुम ले जाओ, ले तो नहीं जाएंगे, इसे प्रयास कर सकते हैं. तुम ले जाओ भारत को, प्रयास करो भारत को विभाजन के अंधियारों में ले जाने के. तुम प्रयास करो भारत को विभाजन के अंधियारों में ले जाने के. हम समता स्वातंत्र्य न्याय के भाव से बंधुत्व के दीप जलाएंगे. हम समता स्वातंत्र्य न्याय के भाव से बंधुत्व के दीप जलाएंगे. ही ताकद आहे आपल्या संविधानाची, बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्या या देणगीची. त्यामुळे एकदा बाबासाहेबांचा जयकार होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ते सन्मान मूर्ती आहे श्री दिलीप महादेव भालेराव सर. मी टीमला विनंती करेन की एवीच्या माध्यमातून त्यांचा कार्यपरिचय द्यावा. माझं नाव दिलीप भालेराव, राहायला संभाजीनगर 4 नंबर सोसायटी, आदर्श सोसायटीमध्ये राहतो. मी सामाजिक निर्भया महिला संघाची समिती तिथं अध्यक्ष आहे. महिलांसाठी न्यायासाठी काम करत आहे. संविधानाचं रक्षण करण्यासाठी काम करत आहे. दुपारी प्रतिष्ठान हे सुद्धा मजुरांच्या कामासाठी न्यायासाठी काम करत असतो. आणि त्या संस्थेच्या वतीने मला पुरस्कार देण्याचे अभिनंदन करतो. दिलीप महादेव भालेराव सर, संविधानाचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवून तुम्ही लोकशाहीच्या भक्कम स्तंभाचे काम केले आहे. सामाजिक न्याय आणि शैक्षणिक प्रबोधन यासाठी घेतलेले तुमचे प्रयत्न अतुलनीय आहे. तुमच्या कार्याने संविधानाच्या मूल्यांना नवीन उंची मिळाली आहे. तुम्ही शिक्षण आणि जनजागृतीतून समाजाला जागृत करणारे दीपस्तंभ आहात. तुमच्या या उत्तुंग कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ, देवदेव प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्तातर्फे आपल्याला संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे. धन्यवाद. धन्यवाद दिलीपजी. यानंतरचे सन्मान मूर्ती आहे ज्योतिताई शशिकांत बनसोडे. नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव ज्योती शशिकांत बनसोडे. मी प्रियदर्शनी झोपडपट्टी ट्रान्झिस कॅम्प रमाबाई कॉलनी येथे राहते. मी गेली 31 वर्ष म्हणजे 1993 पासून आम्ही छोटी राजेवाडी म्हणून रमाबाई आरोग्य केंद्र तिथे काम करते. आमचा हा सगळा समाजसेवेचा कार्यक्रम आहे. डेली फील्डवरचा आरोग्य सेविका म्हणजे खऱ्या अर्थाने दैनंदिन जीवनातील देवदूत. त्या केवळ सेवा देत नाहीत तर हजारो कुटुंबांना आधार देतात, आशा देतात. दिवस असो, रात्र असो, संकट असो, सुखाचा क्षण असो, त्या नेहमीच आपल्या कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडतात. आपल्या लेकरांना सांभाळतात, घराचे व्यवस्थापन करतात आणि दुसऱ्याच्या आयुष्यासाठी झटत असतात. त्यांचा थकवा, त्यांचे अश्रू, त्यांचा संघर्ष कधी कुणाला दिसत नाही, पण आज आपण त्यांना ओळख देत आहोत, त्यांच्या कष्टांना सन्मान देत आहोत. त्या आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांच्या या निस्वार्थ कार्यासाठी आपण आज त्यांचे ऋणी आहोत. चला आपल्या मनातून उमटलेल्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने या आरोग्य सेविकेला मानाचा मुजरा करूया. या त्यांच्या उत्तुंग कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता यांच्यातर्फे आम्ही हा संविधान सन्मान 2024 पुरस्कार त्यांना प्रदान. यानंतर
चे सत्कार मूर्ती आहे अनिल सदाशिव कदम साहेब. एवीच्या माध्यमातून त्यांचा कार्यपरिचय. नमस्कार, मी अनिल सदाशिव कदम. आपला मानव सामाजिक संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष असून गेली 17 ते 18 वर्षापासून मी काम करीत आहे. आणि या विभागामध्ये जे अति आवश्यक जे मुद्दे आहेत, पहिला मुद्दा जो आहे स्मशानभूमीचा जो मुद्दा आहे, गेली 50 वर्ष इथे स्मशानभूमी नाही त्या विभागात. तरी त्या स्मशानभूमीसाठी मी गेले 2009 पासून शासनात पत्रव्यवहार करत आहे. आणि दुसरी गोष्ट, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये दुसरा प्रश्न जो आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड हॉस्पिटलचे आहे, प्रभात नगर आहे, जलप्रभात नगर आहे, 3 नंबर 4 नंबर, याचा जटिल प्रश्न जो आहे सांडपाण्याचा. प्रत्येक वर्षाला जर पावसाळ्यामध्ये पाणी तिथं साठत असतं, त्याच्या संयोजनासाठी मी गेले 2015 पासून मी पत्रव्यवहार करत आहे. आणि माझा प्रयत्न चालू आहे का तो जो प्रश्न आहे हा निकाली निघावा. हे जे प्रश्न आहे, जे अत्यावश्यक जे प्रश्न आहेत, मी त्या मुद्द्यावर काम करतो आपला मानव सामाजिक संस्थेच्या वतीने. आणि आता 26 नोव्हेंबर रोजी जो संविधान गौरव दिन आहे, त्या निमित्ताने माझं जे नाव पुरस्कारासाठी नेमण्यात आलेलं आहे, त्या ते संस्था भारतीय भिक्खू संघ देवदेश प्रतिष्ठान संविधान यांनी जो माझं नाव जे सुचवलेलं आहे पुरस्कारासाठी, त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. अनिल सदाशिव कदमजी, समाजाच्या गरजा ओळखून निस्वार्थपणे काम करणाऱ्या तुमच्या प्रयत्नांनी असंख्य लोकांचे जीवन सुकर झाले आहे. सामाजिक न्याय आणि समतेसाठी झगडत तुम्ही समाजातील दुर्बल घटक आणि वंचितांसाठी एक आधारस्तंभ ठरला आहात. तुमच्या कार्यामुळे समाजातील एकजुटीचे आणि मानवी मूल्यांचे खरे प्रतिबिंब दिसले आहे. तुम्ही सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान आहात. तुमच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छवी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्तातर्फे आपल्याला संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे. आपल्या माणसासाठी एकदा जोरदार टाळ्या. एक आपण काही समाजाचं द्यायला लागतो, निसर्गाचं काही द्यायला लागतो, त्यासाठी निसर्गाची सेवा करत होतो. आणि असं कार्य जेव्हा आलं त्यासाठी मी एक निसर्ग फाउंडेशन संस्था सुरू केली. त्या संस्थेमध्ये जवळजवळ 40 ते 50 सदस्य आहेत. आणि निसर्ग कार्य करता करता आम्ही आमचा प्रोजेक्ट सध्या सुरू आहे खंडोबा टेकडीवरती. तिथे आम्ही जवळपास 300 ते 350 झाडं लावली. त्यामध्ये 40 प्रकारची आम्ही झाडं लावलेली आहेत. आणि त्याचं संगोपन आम्ही सगळ्यांसोबत आम्ही संगोपन करत, म्हणजे झाडाला पाणी टाकणे. आणि त्याचबरोबर फाउंडेशन मार्फत आम्ही या निसर्गाची सेवा आम्ही सगळे करत आहोत. आणि निसर्गाचं काय देणं लागतो, त्यामुळे सर्वांनी एकतरी झाड लावावं ही माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छपी फाउंडेशन आणि संविधान वार्ता यांनी जो मला पुरस्कार देणार आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. वैभव सुभाष ठाकरेजी आणि यांना सन्मान प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री विनोदजी कांबळे, मुख्य संपादक, संविधान वार्ता. वैभव सुभाष ठाकरे, आज आपण ज्या कर्तृत्वाला सलाम करणार आहोत ते म्हणजे आपल्या निसर्गाचे खरे रखवालदार. त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नांमुळे निसर्ग वैभव जपले जात आहे. जंगलांचं रक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे.
जिथे बरेच जण फक्त विचार करत असतात. आपण पण विचार करतो ना बरेच वेळा की झाडं लावायची, झाडं जगवायची, पण हे हात तिथे प्रत्यक्ष काम करत असतात. घाटकोपरच्या खंडोबा टेकडीच्या प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक हिरबागमध्ये, प्रत्येक पक्षाच्या गाण्यांमध्ये वैभव ठाकरेंचं योगदान जिवंत आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. कितीतरी संघर्ष, संकट आली, पण ते डगमगले नाही. त्यांच्या डोळ्यात निसर्गाचे स्वप्न आहे, मनगटात त्याला प्रत्यक्षात आणण्याची ताकद आहे. आपल्या या कार्याची दखल घेऊन आपल्याला संविधान सन्मान प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. धन्यवाद. सन्मान मूर्ती म्हणू शकतो, ममतेची मूर्ती म्हणू शकतो, वात्सल्य मूर्ती म्हणू शकतो. शशिकला गवाराम खरात आई एवीच्या माध्यमातून त्यांचा कार्यपरिचय बघूया. नमस्कार, जय भीम. मी शशिकला गवाराम खरात, जिल्हा अहमदनगर, सध्या मुंबईला रहिवासी आहे. आणि जेवढं माझ्या हातून समाजसेवा करता आली तेवढी केली. आम्ही सुरुवातीला म्हणजे प्रत्येक जण संसारामध्ये म्हणजे असा दुःख कष्ट भोगल्याशिवाय तर पुढं जात नाही. तसंच त्याप्रमाणे मी पण म्हणजे हे केलं, पण त्याच्यातून बाबासाहेबांची पुस्तकं वाचणं, गौतम बुद्धाचे त्यांच्या उपदेशाचं आचरण करणं, मुलांना शिकवलं. माझ्या मुलांनी क्लास घेतले आणि त्या गरीब मुलांना शिकवलं मुलांनी, आणि मुलांना मी सहकार्य केलं. तर जेणेकरून आपल्या हातून जेवढी समाजसेवा घडेल तेवढी आपण केली पाहिजे. आणि आता 5 वर्षापूर्वी कोरोना झाला, अगदी म्हणजे शेवटच्या स्टेपला होता, पण वैभव सर देवासारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि सरांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. आणि तेवढ्या मोठ्या आजारातून म्हणजे जगण्याचं नसताना सुद्धा म्हणजे वाचवलं सरांनी. सरांची खूप आभारी खरोखर वैभव सरांना वैभव सरांना लावावं अशी. आणि खूप एक तर असं गरीब दुबळ्यांना मदत केली. असं डॉक्टरांशी ओळख असली तर गरिबांना त्या दवाखान्यात येऊन स्वतः पैसे घेऊन बदल डॉक्टरांना सांगायचं साहेब गरीब आहेत यांच्यावर उपचार करा, म्हणजे जेणेकरून जेवढी समाजसेवा मला करता येईल. एक दोन्ही परंतु आलेला माणूस कधी उपाशी जाता कामा. तसं मी मोठमोठ्या आजारातून 2 वेळा ऑक्सिजन झालं गाडीचं, त्याच्यावर वैभव सरांनीच मला वाचवलं. आणि आपलं शेवटपर्यंत जेव्हा आतापर्यंत एवढं कार्य केलं, समाजकार्य केलं, आमच्या गावी जयंतीचा कार्यक्रम असायचा, स्वतःहून सगळं कार्यक्रम हँडल करणं, असं म्हणजे गरिबांना जेवण खाणं हे करणं, सरपंच सांभाळून आणि समाजसेवा केलेली, सगळ्यांना मार्ग दाखवण्याचं, दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे, गौतम बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे ती वाटचाल केलेली आहे जीवनाची. भारतीय भिक्खू संघ, देव, देश, प्रतिष्ठान, छबी, सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता मला नोबेल पुरस्कार मिळणार आहे. तर मी सगळ्यांचे शतशः आभारी आहे. धन्यवाद. आणि या मातृशक्तीला वंदन करण्यासाठी आणखीन एक मातृशक्ती आपल्या इथे उपस्थित आहे. स्नेहाताई भालेराव यांना मी विनंती करेन की आपण मंचावर यावं आणि या मातृशक्तीला सन्मान करून वंदन करा. श्रीमती शशिकला गवाराम खरात आपल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि कष्टाच्या बळावर आपण आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारले. त्यांनी जसं एवीमध्ये सांगितलं की स्वतः अल्पशिक्षित असूनही आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या विचारातून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिकवलं. त्यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ स्वभावामुळे अनेक नातेवाईकांची कुटुंबही सुस्थितीत घडवली आणि पतीच्या पश्चातही त्यांनी कुटुंब प्रमुखाची, समाज प्रमुखाची जबाबदारी समर्थपणे निभावली.
आपल्या या कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ, देवदेश प्रतिष्ठान, छवी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्तातर्फे आपल्यास संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे. धन्यवाद शशिकला आई. यानंतरचा जो सन्मान आहे तो संध्या नंदकिशोर अंबाडे या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी उपायुक्त आहेत. त्या काही कारणास्तव, प्रशासकीय कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकल्या. त्यांना तातडीने नागपूरला जावे लागले होते. तुम्ही मुलुंडवरून ऐरोलीला जाताना जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघितलंय कोणी? हो. ते स्मारक तयार करण्यामध्ये आणि आता ते स्मारक जपण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा नाही संपूर्ण वाटा आहे त्या आहेत संध्या नंदकिशोर अंबाडे. आणि त्यांना आम्ही देवदेश प्रतिष्ठान, भारतीय भिक्खू संघ, छवी सहयोग फाउंडेशन, संविधान वार्तातर्फे हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. पण काही अपरिहार्य कारणांमुळे त्या इथे उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे आपण आपल्या पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत. पुढचा सन्मान एका अन्नपूर्णेचा आहे, एका माऊलीचा आहे. लक्ष्मी वसंत देसाई एवीच्या माध्यमातून माझं नाव लक्ष्मी देसाई. इथं मी 50 वर्षापासून राहते. मी धंदा करते वडापावचा. वडापाव धंदा करते, पण पैसे दिले मानाचे तर ठीक आहे, नाही तर माझं तर पुण्य करायचं. असं दान करायचं. सेवा करते म्हणजे समजा ज्यांना सेवा करायची. सकाळी उठते 3ला, रात्रीच्या करते, सकाळी 7ला लावते, 10 वाजेपर्यंत माल मिळते. लक्ष्मी वसंत देसाई आई. आणि हा सन्मान प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो पार्थो विमलचंद्र रॉयजी, महासचिव, छवी सहयोग फाउंडेशन. श्रीमती लक्ष्मी वसंत देसाई. सकाळी आपण एवीमध्ये बघितलं, सकाळी 3 वाजता उठून स्वयंपाक करणं, सगळ्यांना वाढणं आणि त्यासाठी मोबदला मिळाला तरी ठीक आणि नाही मिळाला तरी ठीक. अशा व्यक्तींचं अस्तित्व आपल्याला शिकवतं की सेवा ही नेहमी निस्वार्थ असते. त्यांच्या हातात असतो अन्नाचा सुवास, त्यांच्या चेहऱ्यावर असते प्रेमळ हसू आणि त्यांच्या मनात असतो फक्त दुसऱ्यांचा विचार. आज आपण अशा एका अन्नपूर्णेला सन्मानित करत आहोत ज्यांनी ममत्व, त्याग आणि अतुलनीय सेवा यांचा एक आदर्श मेळ घालून दिला आहे. त्यांची निस्वार्थ भावना आणि अपार कष्ट सर्वांसाठी प्रेरणा ठरते. तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना मनापासून प्रणाम करतो. आणि या अशा अन्नपूर्णेचं स्थान हे केवळ स्वयंपाकघरापुरतं नसतं, तर ते इथे उपस्थित आपल्या प्रत्येकाच्या मनात आणि आयुष्यात कायमचं असतं. देवदेश प्रतिष्ठान, भारतीय भिक्खू संघ, छवी सहयोग फाउंडेशन, संविधान वार्ता यांच्यातर्फे संविधान सन्मान 2024 प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे. जय. अशा खऱ्याच माता आहेत, अन्नपूर्णा आहे या समाजामध्ये, ज्या आपल्या समाजातील सर्व लेकरांना निस्पृहपणे खाऊ घालत असतात आणि भारत मातेचंच एक हे प्रतिबिंब आहे. यानंतर पूज्य मार्गदर्शक वीररत्न महाथेरोजी, कार्याध्यक्ष भारतीय भिक्खू संघ, त्यांना 2 मिनिटं आपल्याशी संवाद साधायचा आहे आणि आशीर्वचन द्यायचं आहे, बोलायचं आहे. मी म्हणतोय आपण सर्वांनी माझ्या पाठीशी म्हणायचं आहे.
साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता या सर्वांना घेऊन हा जो मानवतेचा कल्याणाचा संविधान जागृत करण्याचा जागर आम्ही लोक करत आहोत, याला आपण सर्व आलात, मला बोलण्याला संधी दिली, मी आयोजकांचे आभार करतो. नमो बुद्धाय.